पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपाधनी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संत तुकोबाराय यांचा हा 4 चरणांचा सुंदर असा उत्कृष्ट अभंग आहे। या अभंगात तुकोबाराय हे मानवी जीवन कशा प्रकारे जगायचं याची अगदी सोपी पद्धत तुम्हाला आम्हाला सांगतात। कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे आवश्यक असते की आजची ही सेवा कोणत्या निमित्ताने आहे तर मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो। प्रतिवर्षाप्रमाणे चालत आलेला आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम, उद्याच आहे शक्तीचा कार्यक्रम, आणि त्यामध्ये श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा असा श्रेष्ठ ज्ञान यज्ञ आपण सर्व गावकरी मिळून सर्वांच्या सहकार्याने दरवर्षी आपल्या गावामध्ये आयोजित करता। यावर्षी देखील तुम्ही तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं। त्यामध्ये अनेक कीर्तनकारांना आमंत्रण दिलं, त्यात मला सुद्धा तुम्ही या ठिकाणी सेवा करण्याची संधी दिली। संपूर्ण चिखली गावकऱ्यांच्या वतीने सर्वांचं प्रतिनिधित्व करत आमचे सरपंच साहेब तुमच्या गावचे जे आहेत सुनील भाऊ जाधव यांनी सर्वांच्या तर्फे सर्वांच्या वतीने मला संपर्क केला आणि या ठिकाणी येण्याचा योग लाभला। या ठिकाणी तुम्ही सर्व भाविक भक्त कीर्तन श्रवण करायला उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते। तसेच या ठिकाणी कीर्तनाला साथ देण्यासाठी जे गायक वादक मंडळी उपस्थित आहेत, सर्व अगदी सुंदर आयोजन आहे। टाळकरी गुणवान आहेत, गायक गुणवान आहेत आणि मृदंगाचार्य तर क्या बात है, खरंच सुंदर एकदा टाळी वाजवा। त्यांनी मृदंगावर थाप मारली तर जमीन हादरते खाली, एवढं सुंदर वादन त्यांचं आहे। आणि त्यात सिस्टीम सुद्धा फार सुंदर आहे, साऊंड सिस्टीम। तर माझे बंधू आहेत विजय गीते, आमचा जुना परिचय आहे। तर सगळं वातावरण चांगलं आहे, सर्व श्रोते मंडळी प्रसन्न दिसत आहेत। टाळकरी गायक वादक सिस्टीम सगळं चांगलं आहे, एवढं प्रसन्न वातावरण वाटतंय। मला तर असं वाटतंय की आज 2 तासाऐवजी 4 तास कीर्तन करावं, चालेल का? एवढी आनंदाने टाळी वाजवली पण बसता का 4 तास? बसणार? खरंच हे मागे उभे राहिलेले तुमचे पाय दुखतील 4 तास, तुम्ही खाली बसून घ्या। आणि अर्धे माणसं आत्ताच उठून जायचे, खरंच काही 4 तास कीर्तन करतात का? नाही, तुमचं मन पाहिलं फक्त। तेवढं मी करणार नाही, मला जेवढा वेळ भेटलाय दिलाय तेवढ्याच वेळ करणार। नाहीतर असं व्हायचं, एका गावी एका महाराजांचं कीर्तन सुरू होतं, समोर पाहिलं तर सगळं गाव उठून गेलं, फक्त एकच जण बसला होता। महाराज म्हणतात, वा तुला कीर्तनाची किती आवड दिसते, सगळं गाव उठून गेलं पण तू एकटा बसलास। तो म्हणतो, महाराज मला तुमच्या कीर्तनासाठी आवड आहे म्हणून बसलो नाही, तुमच्या पायाखालचं घोंगड माझं आहे ते घेऊन जायला बसले। सगळे उठून जातात, तसं मी काही करणार नाही। तर वातावरण अगदी सुंदर आहे, आयोजन अगदी सुंदर आहे, म्हणजे नाव ठेवायला कुठेच जागा नाही। खूप सुंदर आयोजन आहे, सर्वांचे आभार। आणि त्यात मला विशेष आभार मानायचे म्हणजे माझे मालक पती परमेश्वर सोबत आहेत। गेल्या महिन्यातच आमचं लग्न झालं, लग्नानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे आमचा सोबत। तर हे पहिली काळ गायली ना त्यांनी, तर मी खूप भाग्यवान समजते स्वतःला की मला असे पती असं सासर मिळालं की जे मला परमार्थ करण्यासाठी साथ देत आहेत, म्हणून त्यांचेही विशेष आभार मानते। कारण हल्ली स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत, पण त्यांना परिवाराचा आधार असेल, साथ असेल तरच शक्य आहे। परिवाराच्या साथीशिवाय कुठली स्त्री जीवनात पुढे जाऊ शकत नाही, मग क्षेत्र कुठलंही असो।
म्हणून त्यांचे अगदी मनापासून आभार. आणि सर्वांचे मी आता सगळ्यांचे नाव घेत बसणार नाही, लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्वांचे आभार मानून कीर्तनाला आरंभ करते. विठ्ठला